मी माझा आधी परिचय देते। माझं नाव लीना सुरेश भांडेकर। मी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील साक्री ह्या एका छोट्याशा गावावरून आले, जे की ग्रामपंचायत 4 गावाची मिळून बनलेली आहे, म्हणजे ज्याची तुम्ही तुलना पण नाही करू शकत। तर असं माझ्या गावाचं नाव आहे। मी अभ्यास 3-4 वर्ष झालं चालू केलेली आहे आणि एक सामान्य शेतकरी कुटुंब, म्हणजे जे आमची एरिया चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा माहिती असेल एवढी आदिवासी एरिया आहे की इथला अधिकारी पण व्यक्ती बनायला म्हणजे तिकडे जातो ना तर म्हणतो की नाही आम्ही राहू शकत तिकडे, म्हणजे एवढा डिफरंट आहे की माझे सावली तालुका म्हणजे सावली तालुका आहे माझा, सावली तालुक्यातून फर्स्ट मी मुलगी अधिकारी बनली आहे। मी पहिल्यांदा इथे आलेली होती पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मला म्हणजे भरपूर गोष्टी माहिती नव्हत्या, ओळख नव्हती। तर माझे इंटरव्ह्यू वगैरे होता इथेच, तर मी इंटरव्ह्यू ह्याच अकॅडमीमध्ये दिली होती स्पॉटलाईटमध्ये, आणि सरांनी आणि मॅडमनी, खास करून मॅडमनी मला खूप सपोर्ट केला। मला बोलता पण नव्हता येत खरोखर, आता पण अडकत आहे मी बोलताना। आणि इंटरव्ह्यू कसं द्यायचं काय करायचं, इंटरव्ह्यू देताना मी नेल पेंट लावली होती पायाला। मॅडमनी एवढं मला हेल्प केली होती की थिनर लावायचं, माझ्याकडे थिनर आहे, म्हणजे एवढ्या गोष्टी मला छोट्या छोट्या सांगत होत्या। आणि आता मी मेंटरशिप म्हणून राज्यसेवा करत आहे, तर सरांकडेच आहे। तर तुम्ही पण सरांकडून चांगला गाईड घ्या की जेणेकरून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतील। तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीपासनं सर आणि मॅडम मला खूप गाईड केलेलं आहे। अजूनही मी कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी मॅडमकडे येते आणि डायरेक्टली सांगते मॅडम असं असं आहे, तर मॅडम मला मदत करत असते। माझी एक जर्नी सांगते माझी। मी म्हणजे आमच्या गावाकडे आदिवासी म्हणून एरिया ओळखली जाते, आणि इथे कोणी सावली तालुका वगैरे माहीत आहे की नाही माहीत नाही। एखादा विद्यार्थी आहे का असं कोणी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका सावली मूल नसेलच आहे, तर त्यांना माहीत असेल आमच्याकडे। माझ्या गावामध्ये पहिल्यांदा मी 12वी शिकले, ग्रॅज्युएशन माझं पहिल्यांदा झालेलं आहे, आणि गावातनं पहिल्यांदा इकडे आलेली आहे। जवळपास आमच्या गावामध्ये आजपर्यंतचा 10 ते 15 लोकांचा ग्रॅज्युएशन झालेलं आहे 4-5 गावामध्ये। विचार करायचं किती म्हणजे मागास एरिया आहे, आणि त्या एरियातूनही मी इथं येऊन जर केली तर तुम्ही पण करू शकता चांगल्याने, असं मला वाटतं। आणि तुम्ही पण चांगला अभ्यास करा, आता राज्यसेवेला भरपूर दिवस आहे, चांगला अभ्यास करून सरांचं मार्गदर्शन घ्या। सगळ्यांना शुभेच्छा पुढच्या पेपरला।